नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता सायली आणि अर्जुन मिळून DNA रिपोर्टचं सत्य कशाप्रकारे उघड करतील, ह्या सत्याचा शोध कशाप्रकारे घेतील, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रतिमा त्या घरी आलेली असते, परंतु अर्जुनच्या मनात सतत एकच प्रश्न सतावत असतो की जर प्रतिमा त्या जिवंत आहे तर मग जी डेड बॉडी आपल्याला सापडली होती ती कोणाची होती, आणि ते DNA रिपोर्ट ते तर तन्वीचे मॅच झाले होते. मग असं कसं होऊ शकतं? आता अर्जुन आपल्या मनातील हा प्रश्न रविराज सरांसमोर मांडतो. आता अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सिनियर, माझ्या मनात एक प्रश्न आहे. रविराज सर विचारतात, काय झालं? तर अर्जुन म्हणतो, सिनियर, मला माहीत आहे की प्रतिमा आत्या घरी आली ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु प्रतिमा आत्या जर जिवंत आहे तर मग जी डेड बॉडी तुला सापडली होती ती कोणाची होती, आणि DNA रिपोर्ट मॅच झाले असंच तुम्हाला सांगितलं होतं ना? रविराज सर म्हणतात, अर्जुन, हाच प्रश्न माझ्याही मनात आला होता, परंतु जेव्हा मी प्रतिमाला प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा मात्र हा विचार मागे पडला. तर अर्जुन म्हणू लागतो, परंतु या सगळ्याचा शोध तर घ्यायला हवाच ना? आता रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अर्थातच या सगळ्याच्या मुळापर्यंत आपल्याला जायलाच हवं. तर आता रविराज सर म्हणतात, अर्जुन, मी सिटी हॉस्पिटलला जातो आणि हॉस्पिटलच्या डीनना भेटतो आणि जे काही प्रकरण आहे ते सगळं हाताळण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सिनियर, मी पण येऊ का? रविराज सर म्हणतात, नाही अर्जुन, हे सगळं काही आपल्याला नकळतपणे करायचं आहे. आता रविराज सर सिटी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात, तर इकडे अर्जुनच्या मनातही अजून सतत तोच प्रश्न असतो. अर्जुनच्या मनातून काही प्रश्न जात नसतो आणि म्हणूनच अर्जुन चैतन्याशी ती गोष्ट शेअर करतो. तर त्यानंतर चैतन्य म्हणतो, मी जाऊन चेक करून येऊ का? तर अर्जुन म्हणतो, नाही, त्याची काहीच गरज नाही, कारण सिनियर आजच हॉस्पिटलच्या डीनना भेटणार आहे आणि जे काही प्रकरण आहे ते उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यानंतर यांचं बोलणं चालू असतानाच तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते. परंतु अर्जुन आता घाबरून विचार करू लागतो की हे सगळं काही तन्वीने ऐकलं तर नसेल ना? प्रियाने यातलं काहीच ऐकलेलं नसतं आणि म्हणूनच अर्जुन चैतन्याला म्हणतो की नशीब तन्वीने काहीच ऐकलं नाही, कारण सिनियरने तसं सांगितलं आहे की जोपर्यंत सत्य आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत हे कोणालाही सांगायचं नाही. तर त्यामुळे अर्जुनने हे सत्य लपवून ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रविराज सर सत्याचा उलगडा करण्यासाठी डीन सरांना भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला आलेले असतात. आता रविराज सर हॉस्पिटलच्या डीनना भेटतात आणि त्यांना म्हणतात की काही गोष्टींचा मला उलगडा करायचा आहे, सत्याचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे. तर आता डीन सर रविराज सरांना म्हणतात, नक्की काय झालं आहे, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? आता रविराज सर डीन सरांना म्हणतात की काही वर्षापूर्वी माझ्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यानंतर माझी पत्नी गायब होती आणि आता कित्येक वर्षानंतर आम्हाला तिची डेड बॉडीही सापडली होती. प्रतिमा किल्लेदार यांची डेड बॉडी सापडली असं आम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता आणि तीच डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी आम्ही ह्या हॉस्पिटलला आलो होतो. परंतु जेव्हा आम्ही डेड बॉडी पाहिली तेव्हा मात्र ती डेड बॉडी पूर्णपणे जळालेली होती. आता त्या डेड बॉडीची ओळख पटविण्यासाठी मी माझ्या मुलीचे DNA टेस्ट करण्यासाठी या हॉस्पिटलला दिले होते, परंतु जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा ते रिपोर्ट मॅच होते. तर आता डीन सर म्हणू लागतात, कारण ती डेड बॉडी तुमच्या पत्नीचीच होती आणि म्हणूनच मॅच झाले असावेत. तर रविराज सर म्हणतात की हो, मला मान्य आहे, परंतु आता 4 ते 5 दिवसांपूर्वीच माझी पत्नी प्रतिमा किल्लेदार या सापडल्या आहेत आणि म्हणूनच आता मला एक शंका आली आहे, जर ती डेड बॉडी माझ्या पत्नीची म्हणजे प्रतिमा किल्लेदार यांची नव्हती तर मग माझ्या मुलीचे DNA रिपोर्ट मॅच कसे काय होऊ शकतात, आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या सत्याचा शोध घेण्यासाठी तुमची मदत हवी आहे, मला या प्रकरणाचा शोध घ्यायचा आहे. तर डीन सर म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती देण्यासाठी तयार आहे. त्या दिवसामध्ये जे जे काही घडलं होतं ते सगळं काही आपल्यासमोर येऊ शकतं. आता रविराज सरांना ते म्हणतात, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबा, त्या सगळ्याचा रिपोर्ट मी तुम्हाला देईनच. आता डीन सर रविराज सरांना तारीख विचारतात आणि त्या तारीखचा रिपोर्ट सगळा चेक करतात आणि रविराज सरांना म्हणतात, तुम्ही जी तारीख सांगत आहात त्या तारखेला आपल्या इथे ड्युटीवर सुनीता सिस्टर होती आणि म्हणूनच सुनीता सिस्टर यांना सगळे अपडेट माहीत असतील आणि म्हणूनच डीन सर सुनीता सिस्टर यांना केबिनमध्ये बोलावून घेतात. सुनीता सिस्टर केबिनमध्ये आल्यानंतर तिथे रविराज सरांना पाहून सुनीता सिस्टर घाबरून गेलेल्या असतात. तर आता सुनीता सिस्टर डीन सरांना विचारतात, सर नक्की काय झालं आहे, तुम्ही असं अचानक तातडीने मला का बोलावून घेतलं? तर आता डीन सर म्हणू लागतात, सिस्टर सुनीता, ज्या दिवशी यांच्या बायकोची तुम्ही डेड बॉडी दिली होती त्यानंतर त्यांनी DNA टेस्ट करण्यासाठी आपल्याजवळ दिले होते, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत.
कारण त्यांची पत्नी जिवंत आहे आणि तुम्ही ज्या बाईशी त्यांचे मुलीचे DNA रिपोर्ट चेक केले होते, मॅच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते रिपोर्ट मॅचही झाले होते. परंतु असं कसं शक्य आहे? सिस्टर सुनीता, नक्की काय चूक झाली आहे? आता मात्र सुनीताला घाम फुटलेला असतो. पण प्रियाच्या पैशाच्या ओझ्याखाली सुनीता सिस्टर सत्य काहीही सांगत नाहीत. तर सुनीता सिस्टर म्हणू लागतात, सर 5 मिनिटात जे काही आहे ते सत्य मी शोधून काढेन. ते रिपोर्ट मला चेक करावे लागतील आणि मगच आपल्या सत्य समोर येईल. असं नाटक करत सुनीता रिपोर्ट चेक करण्याचं नाटक करते आणि त्यानंतर म्हणू लागते, सर माफ करा, रिपोर्ट चुकीचे गेले होते. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्का बसतो. रविराज सर विचारतात, हे कसं शक्य आहे? तर सुनीता सिस्टर म्हणू लागते, त्या दिवशी रिपोर्टसाठी खूप गर्दी होती आणि त्यातच कुठेतरी तुमचे रिपोर्ट अदलाबदल झालेत आणि तुम्हाला जे काही रिपोर्ट मिळाले होते ते चुकीचे होते. कारण त्यानंतर जे रिपोर्ट आले होते त्यांचे रिपोर्ट तुम्हाला गेलेत आणि म्हणूनच हा सगळा काही प्रॉब्लेम झाला आहे. तर आता रविराज सर म्हणतात, डीन सर, हा काय प्रकार आहे? अहो, आम्ही एवढ्या विश्वासाने तुमच्या हॉस्पिटलला रिपोर्ट करण्यासाठी देतो आणि जर तुम्ही असेच जर घोळ घालत असाल तर मला आता तुमची केस करावीच लागेल. तर आता डीन सर रविराज सरांची माफी मागत म्हणतात, सर प्लीज तुम्ही आमच्या हॉस्पिटलवर कोणतीही केस करू नका, कारण तसं जर झालं तर मग आमचं हॉस्पिटल बंद होईल. तर आता रविराज सर सुनीता सिस्टर यांना म्हणतात की तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव व्हायलाच हवी, कारण तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही आमच्या भावनांशी खेळला आहात. तर आता सुनीता सिस्टर माफी मागत म्हणतात, सर मला खरंच माफ करा, हे मी मुद्दामून नाही केलं आहे, कारण मला माहीत आहे की हे सगळं काही नकळतपणे घडून गेलं आहे. परंतु यामध्ये माझी काहीच चूक नाही. मी फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट चेक करण्यासाठी लॅबमध्ये दिले, परंतु तिथूनच जरा अदलाबदल झाली आणि म्हणूनच हा प्रॉब्लेम झाला आहे. रविराज सर म्हणतात, ठीक आहे, परंतु यापुढे अशी चूक चालणार नाही. तर रविराज सर सुनीता सिस्टरला समज देत घरी येण्यासाठी निघालेले असतात. आता घरी आल्यानंतर अर्जुना रविराज सरांना विचारतो, सिनियर काय झालं? तू या सगळ्याची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलला गेला होतास ना? तर आता रविराज सर म्हणतात की हो अर्जुन, मी सगळ्या गोष्टींचा शोध घेतला, सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि आता सत्य समोर आलं आहे. तर अर्जुन विचारतो काय? रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे काही नाही, त्यांच्या हातून नकळतपणे चूक झाली होती आणि चुकीचे रिपोर्ट आपल्याला मिळाले होते आणि म्हणूनच आपल्याला वाटत होतं की ती आपली प्रतिमाच आहे. परंतु अर्जुनचा काही या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. अर्जुना रविराज सरांना म्हणतो, सिनियर परंतु हे कसं शक्य आहे? कारण DNA रिपोर्ट करणं ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट असते आणि त्यांना हे सगळं काही जाणीवपूर्वकच करावं लागतं. मग एवढ्या मोठ्या हॉस्पिटलजवळून अशी चूक कशी काय होऊ शकते? रविराज सर म्हणतात, अर्जुन आता तू जास्त विचार करू नको, जे झालं ते विसरून जायला हवं, कारण आपली प्रतिमा आपल्याला परत मिळाली आहे. मग आपल्यासाठी प्रतिमा महत्त्वाची आहे. त्यामुळे आता या विषयामध्ये मला पडायचंच नाही आहे. जे घडून गेलं आहे ते सगळं काही मला विसरून जायचं आहे. तर आता अर्जुनच्या मनातून मात्र तो विचार जातच नसतो. अर्जुनच्या मनात शंका येते की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमधून अशी चूक कशी काय होऊ शकते? अर्जुन विचार करू लागतो आणि अर्जुन म्हणतो की नाही, या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे आता स्वतःहूनच मला ह्या सगळ्या गोष्टीत लक्ष घालावं लागेल, कारण सिनियरला जरी या गोष्टीवर विश्वास वाटत असला तरीसुद्धा मला अजूनही या गोष्टीवर विश्वास वाटत नाही. आता अर्जुनच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो की खरंच तन्वी हीच प्रतिमातेची मुलगी आहे का? कारण ती कधीही खरं बोलत नाही, कारण ती सगळं काही खोटंच सांगत असते आणि जे काही करत असते ती सगळी काही तिची नाटकं असतात. मग हे सुद्धा तिचं नाटकच असू शकतं का? आता अर्जुनच्या मनामध्ये असंख्य प्रश्न येतात. तर अर्जुन म्हणतो, परंतु या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच असू शकतं, ते म्हणजे DNA टेस्ट. कारण आता प्रतिमा आत्या स्वतः घरी आली आहे, त्यामुळे प्रतिमा आत्या आणि तन्वी यांची DNA टेस्ट करावीच लागेल, तरच आपल्याला सगळं काही सत्य समजू शकतं. तर तन्वीचा DNA प्रतिमा आत्याशी मॅच झाला तर कन्फर्म होईल की ती त्यांचीच मुलगी आहे, म्हणजे प्रिया ही खरंच प्रतिमा आत्याची खरी मुलगी आहे. तर आता अर्जुनला पडलेला प्रश्न तो सायलीला सांगतो आणि सायलीला म्हणतो, सायली तुम्हाला पण असंच वाटतं का की प्रिया म्हणजेच तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी असेल का? हा प्रश्न तुमच्या मनात येतो का? कारण मला वेळोवेळी जाणवत असतं की प्रिया म्हणजेच तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी असूच शकत नाही, कारण आता प्रतिमा आत्या घरी आली आहे, परंतु अजूनही प्रतिमा आत्या तन्वीला जवळही घेत नाही. कारण जर त्यांचं मुली आणि आईचं नातं असतं तर प्रतिमा आत्याने प्रियाला म्हणजेच तन्वीला कधीच ओळखलं असतं, कारण तिने तिला जवळ तरी घेतलं असतं. मला मान्य आहे की प्रतिमा आत्यांना काही आठवत नाही, परंतु मुलीच्या स्पर्शातून प्रतिमा आत्यांना जाणवलं असतं की ही आपली जवळची व्यक्ती आहे आणि प्रतिमा आत्याने प्रियाला जवळ घेतलं असतं.
परंतु तसं काहीच घडत नाही आहे आणि प्रतिमात्यांमध्ये असलेली एकही सवय प्रियामध्ये म्हणजे तन्वीमध्ये मला कधीही दिसत नाही. प्रतिमात्या किती चांगली आहे आणि प्रिया मात्र तिच्या पुढे काहीच नाही आहे. मग असं कसं होऊ शकतं? मला तरी वाटत आहे की प्रिया ही प्रतिमात्यांची मुलगी असूच शकत नाही. तर सायली म्हणते, परंतु आपल्याजवळ तसा कुठलाही पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय आपण काहीही बोलू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो, त्यासाठी आपल्याजवळ एक पर्याय आहे. कारण प्रतिमा आत्या स्वतः घरी आली आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे DNA रिपोर्ट्सचे प्रकरण. त्यावेळीसुद्धा प्रियाचे DNA रिपोर्ट त्या डेड बॉडीसोबत मॅच झाले होते. परंतु ती तर आपली प्रतिमा आत्याच नव्हती आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की पुन्हा एकदा आपण प्रियाचेच म्हणजे तन्वीचे DNA रिपोर्ट करू शकतो. प्रियाची DNA टेस्ट करू शकतो आणि प्रतिमा आत्यांसोबत आता तिची DNA टेस्ट जर केली आणि समजा ते DNA रिपोर्ट मॅच झाले तरच आपल्याला समजू शकतं की खरंच प्रिया हीच प्रतिमा आत्याची मुलगी आहे आणि ती तन्वी आहे. तर आता सायली ही अर्जुनला म्हणते, ठीक आहे, पण आता आपण हे DNA टेस्टचे रिपोर्ट कसे काय करणार आहोत? तर अर्जुन म्हणतो, हे सगळं काही आपल्याला प्रियाच्या नकळतपणे करायला हवं. तर सायली म्हणते, पण कसं? तर आता अर्जुन म्हणतो, त्यासाठी आपल्याला प्रियाची अशी एखादी वस्तू घ्यावी लागेल की जी सॅम्पल म्हणून आपल्याला देता येईल. तर आता सायली ही अर्जुनला विचारते की कोणती वस्तू द्यायची आहे सॅम्पल म्हणून. तर आता अर्जुन विचार करू लागतो आणि त्यानंतर अर्जुनच सायलीला म्हणतो, केस. तर आता सायली ही अर्जुनला विचारते, काय? तर अर्जुन म्हणतो की हो, तन्वीच्या नकळतपणे जर तिची DNA टेस्ट आपल्याला करायची असेल तर तिचं सॅम्पल म्हणून आपल्याला केसच देता येईल. सायली म्हणते, ठीक आहे. आता सायली ही प्रियाच्या नकळतपणे प्रियाच्या रूममध्ये जाते आणि प्रियाचा कंगवा पाहते तर त्यामध्ये तिला केस सापडतात. आता सायली तेच केस सॅम्पल म्हणून अर्जुनला आणून देते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याचंही सॅम्पल आपल्याला गरजेचं आहे. तर आता सायली म्हणते, मग आता आपल्याला हेही प्रतिमा आत्यांच्या नकळतपणेच करायचं आहे. जर आपण प्रतिमा आत्यांना असं काही सांगितलं तर त्यांना या गोष्टीचा त्रास होईल आणि त्या घाबरून जातील. तर अर्जुन म्हणतो, ठीक आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, मग प्रतिमा आत्याचं सॅम्पल म्हणून सुद्धा आपल्याला केसच देता येतील. तर सायली म्हणते, ठीक आहे. आता सायली ही प्रतिमा आत्यांच्या नकळतपणे त्यांच्याही कंगव्यातील केस घेते आणि ते अर्जुनजवळ DNA रिपोर्टसाठी देते. तर आता अर्जुना प्रतिमा आत्या आणि प्रियाचं सॅम्पल घेऊन DNA टेस्ट करण्यासाठी निघत असतो. तर आता सायली ही अर्जुनला विचारते की तुम्ही आता हे DNA टेस्टचे रिपोर्ट कुठल्या हॉस्पिटलमध्ये तयार करणार आहात? तर अर्जुन म्हणतो की सिटी हॉस्पिटलमध्ये नाही, कारण सिटी हॉस्पिटलमध्ये जो गोंधळ झाला आहे त्याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलं नाही. त्यामुळे तिथे देणं योग्य नाही आणि म्हणूनच मला हे रिपोर्ट करण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलला द्यावे लागतील आणि तरच आपल्याला सत्याचा उलगडा होऊ शकतो. तर आता अर्जुना रिपोर्टसाठी सॅम्पल घेऊन गेलेला असतो. तर सायली ही विचार करू लागते की नक्की आता रिपोर्टमध्ये काय येणार आहे. तर इकडे प्रियाला मात्र कशाचीच जाणीव नसते. आता प्रियाला कळेल का अर्जुनने तिचेच सॅम्पल DNA रिपोर्टसाठी दिले आहे? तर आता प्रियाच्या नकळतपणे केलेले DNA रिपोर्ट नक्की काय येतील आणि प्रिया ही प्रतिमा आत्यांची मुलगी नाही हे सत्य सर्वांसमोर येईल का? प्रियाचा पितळ उघड पडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.